आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने 1 लिटर दुधापासून लच्छेदार अशी रबडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तुम्हाला जर काहीतरी स्वीट खायची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. बाहेर मार्केटमध्ये जशी मिळते सेम त्याच पद्धतीची आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही रबडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. रबडी बनवण्यासाठी दूध कितपत आटवायचे किंवा ते लच्छेदार होण्यासाठी काय करायचे ह्या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जायचे नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी तुम्हाला अगदी घरच्या घरी हलवाई स्टाईल रबडी कशी बनवायची हे सांगणार आहे. वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. रबडी बनवताना सर्वात पहिली आणि महत्वाची टिप्स म्हणजे आपण ज्यावेळेस कढई घेतो ती जाड आणि पसरट असली पाहिजे. आता कढईमध्ये इथे मी 1 लिटर दूध घालून घेतले आहे. दुधाला आपल्याला हाय हीटवर एक उकळी काढायची आहे. दुधाला उकळी आली की काय करायचं, गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करायची आणि दुधावरची जी साय येते ते आपल्या दुधामध्ये मिक्स नाही करायची. तर अशा पद्धतीने कढईच्या साईडला लावायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने. जी दुधावर येणारी साय आहे ते काय करायचे आपल्याला साईडलाच करून घ्यायची आहे. ती जर आपण दुधामध्ये मिक्स केली तर आपली जी रबडी आहे ती लच्छेदार नाही होणार. आता यामध्ये 1 पळी दूध मी साईडला काढून घेत आहे. तसेच दुसऱ्या वाटीमध्ये मी केशरच्या 7-8 काड्या घालून घेतल्या होत्या. यामध्ये पण आपण गरम दूध काढून घ्यायचे आहे. आपण इथे जे 1 लिटर दूध घेतले आहे ते आपल्याला आटवून घ्यायचे आहे. म्हणजे कितपत आटवायचे हे मी तुम्हाला पुढे चालून सांगणारच आहे. इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस जी दुधावरची साय आहे ती मी याला साईडलाच करून घेत आहे. मला इथे 10 मिनिट झाले हे दूध मी मीडियम हीटवर उकळून घेत आहे. दुधाची क्वांटिटी आहे ती हळूहळू कमी होत जात आहे. आणि दुधावरची जी साय आहे ती अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेस साईडला जमा करून घ्यायची आहे. आणि दुधावरची जी साय आहे ती साईडला जमा होत आहे. आता यामध्ये मी तुम्हाला आणखी एक टिप्स सांगणार आहे. ज्यावेळेस आपण दुधावरची साय आहे ती साईडला करत असतो त्यावेळेस एक टिप्स इथे लक्षात ठेवा. जी साईडला साय जमा झाली आहे त्यावरती आपल्याला दूध घालत राहायचे आहे. यामुळे काय होते, साय बिलकुल पण वाळून नाही जाणार. तुम्ही जर प्रत्येक वेळेस साय फक्त साईडला करत राहिलात आणि त्यावरती दूधच नाही घातले तर ती साय आहे ती करपू शकते किंवा तशा पद्धतीने ते कढईला चिटकून राहू शकते, कडक होते. यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. आता आपण जे दूध साईडला ठेवलं होतं यामध्ये आपल्याला 1 चमचा दही घालायचे आहे. दही दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये थोडे करून आपल्याला दुधामध्ये ते दहीचे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचे आहे. इथे मी फुल फॅट म्हशीचे दूध वापरले आहे. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता साईडला जी साय साठली आहे ती भरपूर प्रमाणात साठली आहे. तुम्ही जर गाईचे दूध घेतले तर त्यामध्ये फॅट्स कमी असतात. मग त्याच्यावरची जी साय असते ती पातळ पण असते आणि एवढ्या प्रमाणात तर ती साठणारच नाही. यासाठी आपल्याला रबडी बनवताना आणखी एक टिप्स लक्षात ठेवायची आहे की इथे म्हशीच्या फुल फॅट दुधाचाच वापर करायचा आहे. मी या व्हिडिओमध्ये ज्या काही छोट्या टिप्स सांगत असते त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. कारण त्या खूप इम्पॉर्टंट टिप्स असतात. इथे साधारण 20 मिनिट झालेले दूध मी इथे आटवून घेतले आहे. आता तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी दुधाची पण क्वांटिटी कमी झाली आहे. आता यामध्ये मी ज्या केशरच्या काड्या आहेत ते दुधामध्ये मी भिजत ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. तसेच अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊ. आता हे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता दुधाची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झाली आहे. आणखी 10 मिनिट आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचे आहे. रबडी बनवत असताना अशा पद्धतीच्या उलथण्याचाच वापर करायचा. त्यामुळे 2 फायदे आहेत. ज्यावेळेस आपण दुधावरची येणारी साय आहे ती अर्ध्याच साईडला घेऊ शकतो. तसेच उलथण्याने सतत दूध हलवत राहिल्यामुळे ते तळाशी पण बिलकुल पण चिटकणार नाही. प्रत्येक वेळेस दुधावरती साय आली की आपल्याला उलथण्याच्या साहाय्याने साईडला करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी 2 चमचे साखर घालून घेत आहे. साखर घालून झाली की आपल्याला हे व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहे. म्हणजे साखर आहे ती व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे. इथे मी फक्त 2 चमचे साखर घालून घेतली आहे. कारण हे जे दूध आहे ते आपण पूर्णपणे आटवतो. मग दुधाचा जो गोडवा आहे तो ऑलरेडी त्यामध्ये उतरलेला असतो. त्यामुळे इथे साखर जास्त घालण्याची काहीच गरज नाही. फक्त 2 चमचे साखर सफिशियंट आहे. सुरुवातीपासून ते आतापर्यंत 25 ते 30 मिनिट झाले आहेत आणि दूध व्यवस्थित असे आटले आहे. आता आपला दूध यापेक्षा जास्त आटवायचे नाही. कारण रबडी जशी जशी थंड होईल तशी तशी ती जाडसर होत जाते. आता जी आपण साईडला साय जमा केलेली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे. लच्छेदार अशी रबडी बनवून तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता. रबडी पाहून तुम्हाला असे वाटत आहे का की आपण बाहेरून न आणता घरच्या घरी बनवली आहे? मुळीच नाही. घरच्या घरी हलवाई स्टाईल रबडी बनवून तयार आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आता इथे गार्निशिंगसाठी मी काही बदामाचे काप घालून घेतले आहेत. तसेच पिस्त्याचे काप घालून घेतले आहेत आणि थोडेसे आपले
रोज पेटल्स म्हणजे वाळलेल्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या असतात ना, त्याचा चुरा करून घातला आहे. कारण रबडी आहे ती अगदी सुरेख दिसावी यासाठी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे. वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.